सो स्टार्ट करू. लास्ट लेक्चर मध्ये काय झालंय आपलं? रो नंबर झालाय सर फक्त. ओके. सो आज के लेक्चर में हमें क्या देखना है? रैंक, डेंस रैंक. माइक ऑन है शायद किसी का, म्यूट करो. ओके. रैंक, डेंस रैंक, लैग, लीड. ओके. रो नंबर क्लियर है ना? सबसे इंपॉर्टेंट है, उसके ऊपर इंटरव्यू में क्वेश्चन आता है. फाइंड द सेकंड हाईएस्ट सैलरी, फाइंड द थर्ड हाईएस्ट सैलरी ऑफ ईच एम्प्लॉय. राइट. तो चलो आज हम देखते हैं रैंक और डेंस रैंक क्या है. ठीक है. तो हमने रो नंबर में क्या देखा था? जैसे फॉर एग्जांपल सिलेक्ट ईएमपी नंबर फ्रॉम अ सैलरी फ्रॉम सैलरीज. इसका मतलब क्या है? सैलरी टेबल से हम एम्प्लॉय एंड सैलरी कॉलम एक्सट्रॅक्ट करें. राइट. तो एम्प्लॉय नंबर से यूज कशासाठी करत होतो आपण? एम्प्लॉय नंबर नाही, रो नंबर. रो नंबरचा मीनिंग काय आहे? ईच रोला एक नंबर देणार. राईट. स्टार्टिंग फ्रॉम 1 आणि एक एकने इन्क्रीमेंट करत जेवढ्या रोज असतील तितके नंबर. तर यामध्ये मी रो नंबरचा एक कॉलम ऍड करतोय. फॉर एक्झाम्पल रो नंबर, ओपन क्लोज पॅरेंथेसिस, असेंडिंग ऑर्डरने नंबर येतो. ओव्हर, ओके, ॲज रो नम फ्रॉम सॅलरीज. अगर जर मी याला रन करतोय, प्रत्येक रोला एक नंबर येणार. राईट. लास्टचा नंबर असेल 9,67,330. जितके रोज आहे तितका नंबर असेल. ओके. हेच मी इथं ओव्हर मध्ये जर पार्टिशन बाय ईएमपी नंबर ओके करतोय तर काय होईल? रो नंबर 1 नी स्टार्ट होईल, पण जसं एम्प्लॉय नंबर चेंज होईल रो नंबर परत 1 नी स्टार्ट होईल. बघा 10,001 रो नंबर 1. एम्प्लॉय नंबर आता चेंज होईल. इथं चेंज झाला. एम्प्लॉय नंबर 10,001 चा 10,002 झाला. ते एम्प्लॉय नंबर रो नंबर बघा परत 1 पासून स्टार्ट झाला. सेम रो नंबर इथं चेंज झाला. एम्प्लॉय नंबर परत 1 पासून स्टार्ट झाला. राईट. हे आठवतंय ना? हे रो नंबर मध्ये बघितलं आपण. यस सर. ओके. येस सर. सो रँक अँड डेन्स रँक काय बघा. फॉर एक्झाम्पल मी आता जर हे रो नंबरची क्वेरी रन करतोय, यामध्ये मला सगळे नंबर दिसत आहे. जर मला फक्त एम्प्लॉय नंबर 11,839 याचेच रेकॉर्ड बघायचे असेल तर मी काय करणार? ह्या क्वेरी मध्ये काय चेंजेस करणार? ह्या क्वेरीला जर मी रन करतोय तर मला सगळे एम्प्लॉयचे रेकॉर्ड दिसतंय. मला फक्त ह्या एकाच एम्प्लॉयचे रेकॉर्ड बघायचे. येस. काही विसरलेत का? सिंपल आहे ना. फक्त एक व्हेअर कंडिशन टाकणार. व्हेअर वेर एम्प्लॉय एम्प्लॉय नंबर नंबर इज इक्वल टू इज इक्वल टू 11,839. क्लियर है? यस सर. ओके. सो इसमें देखो फॉर एग्जांपल ओके, अब मैं यहाँ पे एक और चेंज करता हूँ. ऑर्डर बाय सैलरी डिसेंबर. तर यामध्ये बघा रो नंबर आलाय. मी फक्त आता यामध्ये आउटपुट मध्ये रेकॉर्ड फक्त कोणते? 11,839 ह्याच एम्प्लॉयचे. राईट. आणि इथं मी काय केलंय? सॅलरीला डिसेंडिंग ऑर्डरने अरेंज केलंय. म्हणजे सगळ्यात एक नंबर जी सॅलरी असेल ती काय असेल? सगळ्यात हायेस्ट सॅलरी असेल त्या एम्प्लॉयची. राईट. आणि हाय टू लो अशी अरेंज झाली ना सॅलरी. पण तुम्ही या इथं नीट जर ऑब्झर्व केलंय तर रो नंबर 3 आणि रो नंबर 4 यांची सॅलरी बघा दोघींची सेमच आहे. यस सर. येस सर. सो इथं रँक आणि डेन्स रँकचा यूज कसा होतो आता बघा. रँक अँड डेन्स रँक. सो मी फक्त ह्याच एम्प्लॉयची तुम्हाला का दाखवतोय? कारण की त्यामध्ये त्या केससाठी मला फक्त तुम्हाला एक्झाम्पल दाखवायचं रँक आणि डेन्स रँक साठी कसं यूज करतो आपण. ठीक आहे. मी काय करतोय, पहिली मला हे सांगा, तुम्ही रँक वर्ड हा कुठं ऐकलाय? रँक. येस.
कुठं यूज करतो आपण रँक? स्कूल वगैरे मध्ये सर यूज केलेले रँक. राईट. फर्स्ट रँक, सेकंड जसं रँक. सगळ्यात जास्त मार्क ज्याला असतील त्याचा फर्स्ट रँक आहे. ओके. सपोज 90% वाला फर्स्ट रँक आहे, 80% वाला सेकंड रँक आहे, 70% वाला थर्ड रँक आहे. जर 90% वाले 2 स्टुडंट असतील तर काय करणार मग? दोघांना आपण फर्स्ट रँक देतो ना. येस सर. येस. सो बघा, सेम क्वेरी मी कॉपी पेस्ट करतोय. ओके. आणि इथं काय करतोय, रो नंबरच्या तिथे फक्त रँक करतो. रँक आणि याला नाव देतो रँक नंबर. नाही, रँक नम. ओके. आणि ह्या क्वेरीला रन करतो. काय झालंय? कुणी सांगाल मला, एक्सप्लेन करण काय झालंय आउटपुट मध्ये? या एम्प्लॉयची जिथं सॅलरी सेम आहे ना तिथे सिमिलर रो नंबर रँक नंबर दिसते. राईट. म्हणजे जिथं बघा रँक नंबर 3 मध्ये सेम. सॅलरी, इथं ह्या दोन्ही रोज मध्ये सेम सॅलरी. सो यांची रँक काय? 1 2. ह्या दोघांची रँक किती आली? 3 3. राईट. जिथं सेम असणार, जिथं रँक टाय होईल तिथं ते काय करणार? सेम रँक देणार. बट त्यानंतर 3 नंतर 4 यायला पाहिजे, तर इथं किती येते? 5. 5 होते. तर हे काय करतंय? रँक काय करतोय? रँक विंडो फंक्शन तुमचं एक नंबर स्किप करतोय. राईट. जर इथं मला सांगा 3 3 5 येत आहे, जर इथं 3 टाइम्स 3 असतं तर नेक्स्ट नंबर कोणता आला असता? इथं 6. डायरेक्ट 6 आला असता. त्यांनी 5 स्किप, 6. 4 आणि 5 स्किप केला असता, डायरेक्ट 6 आला असता. राईट. बरोबर ना? जर लॉजिकली येस बघायला सर. गेलं तर रो नंबर ही 5 आहे. सो बघा 1 2 3 4 5, तसा 5 नंबर यायला पाहिजे. बट इथं 3 डबल झालंय, तर 3 नंतर इथं 4 यायला पाहिजे. सो रँक काय करतोय? आपल्याला स्किप करतोय एक रँक. जर रँक कुठंतरी मॅच, सपोज सॅलरी सेम येते आणि रँक टाय होती तुमची, तर काय करणार? रँक विंडो फंक्शन एक नंबर तुमचा स्किप करतोय. राईट. हेच जर मी इथं डेन्स रँक यूज करतोय आणि फक्त रन करतोय, आता काय झालंय बघा, 3 3 आणि 4 इथं स्किप केलंय का डेन्स रँक मध्ये? नाही. नाही. सो हाच डिफरन्स आहे रँक अँड डेन्स रँक मध्ये. येस, क्लिअर आहे? येस रँक सर. आणि डेन्स रँक, जिथं पण सॅलरी तुमची सेम सेम असेल तिथं सेम रँक येणार. पण जर तुम्ही रँक फंक्शन यूज करताय तर तो काय करणार? नेक्स्ट रँक तुमची एक नंबर स्किप करून देईल. आणि जर डेन्स रँक यूज करताय तर विदाउट स्किपिंगने कंटिन्युअस रँक देईल. राईट. येस सर. क्लिअर आहे? सो नाव सर मग तेच कसं समजायचं आम्ही डेन्स रँक यूज करायचं का रँक यूज करायचं? बिकॉज येस रँक न पण तो येस, तुम्हाला जर सपोज काय पाहिजे, आता सपोज मी डेन्स रँक यूज करतो. तुमचा क्वेश्चन असा आहे, तुम्हाला थर्ड थर्ड हायेस्ट सॅलरी पाहिजे. तुम्ही काय करणार? वेअर रँक यूज करताय आणि रँक नम इज इक्वल टू 3, तर तुम्हाला हे दोन्ही रोज भेटते ना, दोन्हीकडे थर्ड थर्ड हायेस्ट सॅलरी नाही आणि दोन्ही सेम आहे, तर हे दोन्ही रेकॉर्ड यायला पाहिजे. राईट. आणि जर फोर्थ हायेस्ट सॅलरी विचारली तुम्हाला, तर क्वेश्चन असा आहे, फोर्थ हायेस्ट सॅलरी विदाउट स्किपिंग द रँक, तर तुम्ही काय करणार? डेन्स रँक यूज करणार. आणि जर क्वेश्चन असा आहे, फाइंड द फोर्थ हायेस्ट सॅलरी विथ स्किपिंग द रँक, तर काय येणार यामध्ये? फोर्थ हायेस्ट सॅलरी कोणती आहे ना तुमची विदाउट स्किपिंग द रँक? ही आहे ना तुमची फोर्थ हायेस्ट सॅलरी. हे तुम्ही रँक करताय आणि विदाउट स्किपिंग असेल तर, हे तुमची स्किपिंग नाही आणि विदाउट स्किपिंग असेल तर डेन्स रँक यूज करा. येस, समजतंय का? सर रँक एक आणि डेन्स एक्झाम्पल, रँक. सर एक एक्झाम्पल घेता का परत? फोर्थ रो फिफ्थ सिंपल. रो. बघा, फॉर एक्झाम्पल एकदम सिंपल आहे. तुम्हाला काय फाइंड करायचंय की तुम्ही एका कंपनीत काम करताय, ठीक आहे? त्या कंपनीत तुम्हाला असं फाइंड करायचंय की सपोज सगळ्यात हायेस्ट सॅलरी ज्या एम्प्लॉयची ना
तो एम्प्लॉय फाईन करा. तुम्ही काय यूज करणार? मॅक्स सॅलरी. सगळ्यात हायेस्ट सॅलरी ज्या एम्प्लॉयची तो फाईन करायचा. मॅक्स सॅलरी फक्त एक ऍग्रीगेट फंक्शन यूज करणार. राईट. बट तुम्हाला आता क्वेश्चन असा आहे, ईच एम्प्लॉयची हा सेकंड हायेस्ट सॅलरी फाईन करा. जर ईच एम्प्लॉयची सेकंड हायेस्ट सॅलरी फाईन करायला आपण काय करत होतो बघा, रो नंबर यूज करतोय. इथं सपोज ईच एम्प्लॉयची थर्ड हायेस्ट सॅलरी फाईन करायची. इथं आपण काय करतोय, ही क्वेरी राईट करतोय बरोबर. कंडिशन काय टाकतोय, व्हेअर ए डॉट रो नंबर इज इक्वल टू 3. पण तुम्हाला जर असं विचारलंय, सपोज जर तुमची रँक कुठेतरी मॅच होती, सपोज सॅलरी त्याची नेक्स्ट इयर इन्क्रीजच नाही झाली, दोन वर्षासाठी त्याची सॅलरी सेमच होती, मग त्याची थर्ड हायेस्ट सॅलरी कोणती असणार? जर विदाउट स्किपिंग विचारलं तर काय यूज करणार? डेन्स रँक. आणि जर विथ स्किपिंग विचारलं तर रँक यूज करा रो नंबरच्या जागेवर. आता क्लिअर आहे का? डिफरन्स लक्षात घ्या. सपोज मी एकाच जर याच्यामध्ये, सपोज ह्याच क्वेश्चन मध्ये बघा, आणखी एक कॉलम ऍड करतो. तिथं आता मी रँक देतो. रँक ओव्हर आता बघा, ओके, हे रँकनी आउटपुट आहे आणि हे डेन्स रँकनी. डिफरन्स काय? रँक मध्ये बघा, इथे रँक सेम सेम आली. ओके, सॉरी, नाव चुकीचं आलं का? येस, इथं इथं नाव डेन्स रँक पाहिजे आणि इथं रँक पाहिजे. ओके, आता बघा डेन्स रँकचं आउटपुट काय आहे? इथं रँक सॅलरी सेम सेम आली, त्यामुळे त्याला रँक दिली 3. राईट, दोन ठिकाणी 3 रँक आली. नेक्स्ट याची रँक किती आहे? 4. स्किप केला का नंबर? नाही. तेच रँक काय करतंय? 3 3 नंतर 4 यायला पाहिजे, तिथं काय आहे? 5. एक नंबर स्किप केलाय त्याने. राईट, तर हाच डिफरन्स आहे फक्त रँक अँड डेन्स रँक मध्ये. सिंपल बघा, रँक काय करणार? जर तुमची थर्ड पोझिशनला जर टाय होत असेल तर 3 3 5 असं आउटपुट देणार. आणि डेन्स रँक काय करणार? 3 3 आणि नंतर काय येणार? 4 5 6 कंटिन्यू. 4. राईट, म्हणजे स्किप नाही करणार. विदाउट स्किपिंग, विथ स्किपिंग. येस. नाऊ बघा, याच्यापेक्षा इंटरेस्टिंग आहे लॅग अँड लीड. त्यामध्ये तुम्ही काय फाइंड करू शकता? सपोज मला सॅलरी टेबल मधून एम्प्लॉय नंबर आणि सॅलरी कॉलम एक्स्ट्रॅक्ट करायचे, तर कसं काय क्वेरी राईट करणार मी? Select employee number, Select salary employee number, salary from from salaries. salary step. सिलेक्ट Employee number. ओके, एम्प्लॉय नंबर. नेक्स्ट Then salary एम्प्लॉय from नंबर, salaries. सॅलरी फ्रॉम सॅलरीज. ओके, क्लिअर आहे. सो 10,001 चे फर्स्ट सॅलरी आहे 60,170. सो याची प्रिव्हियस सॅलरी किती आहे? याच्या आधीची सॅलरी माहिती आहे का काही तुम्हाला? याचे रेकॉर्ड आहे का? नाही. बट नाही. नेक्स्ट सॅलरीचा रेकॉर्ड आहे ना तुमच्याकडे. ही नेक्स्ट सॅलरी झाली. आणि ह्या सॅलरीची प्रिव्हियस सॅलरी कोणती आहे? ही आहे ना. सो जर तुम्हाला प्रिव्हियस आणि नेक्स्ट जर कम्पेअर करायचं असेल, तेव्हा यूज करतो आपण लॅग अँड लीड. लीड म्हणजे काय? जी नेक्स्ट सॅलरी प्रेडिक्ट सांगा तुमची कम्पेअर करणार. आणि लॅग म्हणजे काय? प्रिव्हियस सॅलरी जर कम्पेअर करायची असेल. फॉर एक्झाम्पल क्वेश्चन बघा, आपण मी काय करतोय, एम्प्लॉय नंबर कॉमा सॅलरी कॉमा लॅग सॅलरी ओव्हर पार्टीशन बाय EMP नंबर
बाय सैलरी, नहीं इसको हटा देंगे, ठीक है। याला मी नाव देतोय ॲज लॅग्नम कोमा लीड सॅलरी ओव्हर पार्टीशन बाय EMP नंबर. ओके, जर मी ह्या क्वेरीला रन करतोय तर बघा ओके. सो नाव चेंज केलंय फक्त मी. ओके, आता लक्ष द्या. एम्प्लॉय नंबर आणि सॅलरी कॉलम हा ॲज इट इज आपण सॅलरी टेबल मधून एक्स्ट्रॅक्ट केलाय, राईट. नवीन कोणते कॉलम आहे? प्रिव्हियस सॅलरी आणि नेक्स्ट सॅलरी. सो इथं बघा, ह्या सॅलरीची याची प्रिव्हियस सॅलरीचं काही रेकॉर्ड आहे का? नाही. सो नल आलं. याची नेक्स्ट सॅलरीचा रेकॉर्ड आहे का? येस. ही नेक्स्ट सॅलरी 62,102 ती इथं आली नेक्स्ट सॅलरीच्या कॉलम मध्ये, राईट. नंतर सेकंड रोल आहे, इथं आलो. याची प्रिव्हियस सॅलरी कोणती आहे? 60,117. सो प्रिव्हियस सॅलरीची कॉलम आहे ती सॅलरी आहे. आणि याची नेक्स्ट सॅलरी कोणती आहे? ही. सो ती नेक्स्ट सॅलरीच्या इथं आली, राईट. यावरून तुम्ही काय अनालिसिस करू शकता? कोणत्या एम्प्लॉयची सॅलरी नेक्स्ट इयर, ओके, लास्ट इयर आणि नेक्स्ट इयर कम्पेअर करू शकता. ओके, त्यातून तुम्हाला काय समजेल की त्या एम्प्लॉयची सॅलरी कितीने इन्क्रीज झाली, समजेल की नाही. सपोज जर मी सॅलरी मायनस नेक्स्ट सॅलरी केली तर याचा जो डिफरन्स येईल त्यातून काय समजतंय मला? सॅलरी इन्क्रीज कितीने झाली बघा. फॉर एक्झाम्पल यामध्ये मी आणखी एक कॉलम ऍड करतो. सपोज मायनस सॅलरी करतो ॲज सॅलरी इन्क्रीज. थोडं जास्त टाइम घेतोय रनिंग साठी, ठीक आहे. ओके, तो लक्ष द्या. 10,001 सॅलरी किती आहे? 60,170. ह्या सॅलरीच्या आपल्याकडे प्रिव्हियस सॅलरीचं काही रेकॉर्ड आहे का ह्या एम्प्लॉईजच्या? नाही. नाही. सो इथं नल आलंय. येस. याच्या नेक्स्ट सॅलरीचा रेकॉर्ड आहे आपल्याला. नेक्स्ट इयरची सॅलरी किती आहे? 62,100, राईट. सो लॅक काय करतंय? प्रिव्हियस सॅलरी कम्पेअर करणार, म्हणून मी त्याला प्रिव्हियस सॅलरी नाव दिलं त्या कॉलमला. लीड काय करणार? नेक्स्ट सॅलरी सोबत कम्पेअर करायचं असेल तर लीड सॅलरी. आणि आता मी थर्ड कॉलम काय केलाय? लीड सॅलरी म्हणजे नेक्स्ट सॅलरी मायनस ओरिजिनल सॅलरी करतोय. तर इथं मला समजेल ना सॅलरी त्याची किती रुपयाने इन्क्रीज होती नेक्स्ट इयर. तर इथं सॅलरी कितीने इन्क्रीज झाली आहे बोला? 1,985, राईट. देन नेक्स्ट इयर सॅलरी किती इन्क्रीज झाली आहे? 3,972. सो तुम्ही यामधून काय अनालिसिस करू शकता की प्रत्येक इयरला एम्प्लॉईजची सॅलरी किती रुपयाने इन्क्रीज होतीये. बट आता इथे एक आणखी लक्ष द्या, पार्टिशन बाय एम्प्लॉय नंबर करताय म्हणजे काय? जसा एम्प्लॉय नंबर चेंज होईल, बघा इथे एम्प्लॉय नंबर चेंज झाला. सो ह्या एम्प्लॉयची प्रिव्हियस सॅलरी काही रेकॉर्ड होतं का? ही आता याची प्रिव्हियस सॅलरी नाही, ही सॅलरी कोणाची? 10,001 ची आहे. बट आता आपण 10,002 वर आहे. 10,002 ची ही करंट सॅलरी आहे आणि याची प्रिव्हियस सॅलरीचं काही रेकॉर्ड आहे का? नाही, म्हणून इथं नल आलंय.
राईट. सिमिलरली 10,001 ची ही सॅलरी त्याची करंट सॅलरी, प्रिव्हियस सॅलरी म्हणजे ही ती इथं आली, बट त्याची नेक्स्ट सॅलरीचे काही रेकॉर्ड आहे का आपल्याकडे? नाही, कारण की नेक्स्ट डायरेक्ट 10,002 स्टार्ट होतोय ना, म्हणून नेक्स्ट मध्ये नल आला इथं. आता कळतंय हे नल काय येतं इथं? इथं बघा, इथं सॅलरी इथं -15 म्हणजे याची सॅलरी इथं डिक्रीज झाली. का बरं? परफॉर्मन्स लो असेल त्याचं, राईट. लॅग आणि लीड कधी यूज करणार समजले? यस सर. येस, क्लिअर आहे. सो विंडो फंक्शन कोणते कोणते बघितले आपण? रो नंबर, रो नंबर, रँक, डेन्स रँक, लॅग, लीड. हे क्लिअर आहे? येस ऑर नो? ओके, ठीक आहे. आजचं लेक्चर परत एकदा रिवाइज करा, खूप इम्पॉर्टंट लेक्चर होणार आहे. नेक्स्ट टॉपिक आहे, सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि लास्टचा सिटी. येस, कोणी रीड केलंय सिटी बद्दल? काय सिटी? कॉमन टेबल एक्सप्रेशन. ओके, सो आता ह्या टॉपिककडे नीट लक्ष द्या. ओके, माझा एक क्वेश्चन आहे, फाइंड द ॲव्हरेज सॅलरी हा क्वेश्चन कोणी सॉल्व्ह करताय? फाइंड द ॲव्हरेज सॅलरी ऑफ मेल एम्प्लॉईज. येस, काय फाइंड करायचं आहे आपल्याला? ॲव्हरेज सॅलरी. कसं करणार? सिंपल क्वेश्चन आहे, कसं सॉल्व्ह करणार? येस सुनीता, ॲव्हरेज सॅलरी फाइंड करायची मला मेल एम्प्लॉईजची. So select average salary ओके, सिलेक्ट ॲव्हरेज सॅलरी from salaries. ॲव्हरेज सॅलरी नाम देतो आहे. सर जर एम्प्लॉईज सॅलरी एम्प्लॉईज टेबल पण जॉईन करायला लागेल. राईट, तर सांगा मग कसं? सॅलरीज येस, जॉईन जॉईन एम्प्लॉईज एम्प्लॉईज ई ऑन ई डॉट एम्पी नंबर इज इक्वल टू एस डॉट एम्पी नंबर. इथं काय येणार सॅलरीला? एस डॉट सॅलरी. dot salary नेक्स्ट where gender equal to male ई डॉट जेंडर राईट इज equal to इक्वल टू male. एम. राईट, सो हे काय होईल? फक्त मेल एम्प्लॉईची ॲव्हरेज सॅलरी आली. जर फिमेल एम्प्लॉईची काढायची असेल तर इथं फक्त मी काय करणार? एफ करणार. ओके, ही झाली फिमेल एम्प्लॉईची. बट मला आता मेल आणि फिमेल एम्प्लॉईची सोबतच पाहिजे सॅलरी, ॲव्हरेज सॅलरी. म्हणजे आउटपुटमध्ये सपोज इथं काय येतं, ही ॲव्हरेज सॅलरी फिमेल एम्प्लॉईची, त्याच्या खाली लगेच मेल एम्प्लॉईची ॲव्हरेज सॅलरी आली पाहिजे आणि इथं दिसलं पण पाहिजे कोणती मेलची कोणती फिमेल एम्प्लॉईची ॲव्हरेज सॅलरी. असं काय चेंजेस करणार मी? सिलेक्ट मध्ये ग्रुप बाय जेंडर करणार. आणि ग्रुप बाय जेंडर. ई डॉट जेंडर कॉलम ऍड करणार. राईट, आणि ग्रुप बाय काय करणार? ग्रुप बाय जेंडर. जेंडर. राईट, म्हणजे प्रॅक्टिस करताय तुम्ही, लक्षात आहे थोडंफार. क्लिअर आहे आता? हे क्लिअर आहे, हे समजलंय तुम्हाला? सपोज फक्त मेल एम्प्लॉईची ॲव्हरेज सॅलरी कशी फाइंड करणार, फक्त फिमेल एम्प्लॉईची ॲव्हरेज सॅलरी कशी फाइंड करणार, आणि जर दोघांची सोबत पाहिजे असेल तर काय करणार? ग्रुप बाय करणार. यामध्ये काय डाऊट आहे? नाही येस, हो सर. ओके. सो आता माझा क्वेश्चन बघा, ठीक आहे. पहिले मला हे सांगा, सॅलरी टेबल पूर्ण एक्सट्रॅक्ट करायचं असेल तर काय क्वेरी राईट करणार? Select star from salaries. सॅलरी. Query run. ओके, तर यामध्ये बघा, हे रेकॉर्ड्स म्हणतो आपण, ज्या रोज असतं ना त्याला काय म्हणतो? रेकॉर्ड्स म्हणतो. 10,001 चे किती रेकॉर्ड्स आहे टोटल आपल्याकडे?
काउंट करा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 राईट 17 रेकॉर्ड आहे. सिमिलरली 10,002 चे पण 5 to 6 रेकॉर्ड्स आहे. तर ह्या सॅलरी टेबल मध्ये काय इच एम्प्लॉय साठी मल्टिपल रेकॉर्ड्स आहे ना, येस ऑर नो? येस. सो माझा क्वेश्चन काय आहे, फाइंड द नंबर ऑफ find the total number of कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, हे 10,001 चं हे फर्स्ट कॉन्ट्रॅक्ट होतं, हे सेकंड कॉन्ट्रॅक्ट, हे थर्ड कॉन्ट्रॅक्ट, असे टोटल हे किती कॉन्ट्रॅक्ट आहे सॅलरी टेबल मध्ये 9,67,330. ओके. सो क्वेश्चन काय माझा, फाइंड द टोटल नंबर ऑफ कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम सॅलरीज टेबल whose salary is higher than average salary of all female employees. ओके. कोणाला डाऊट आहे काय? ओके. सो क्वेश्चन आता नीट समजून घ्या काय करायचंय. कुणी सांगताय मला, कोणाला समजलाय क्वेश्चन आपल्याला काय फाइंड करायचंय? येस, एनीवन? कुणी एक्सप्लेन करतंय क्वेश्चन? आन्सर नाही, मला फक्त हा क्वेश्चन एक्सप्लेन करून सांग काय फाइंड करायचं. सॅलरी मधून येस परेश बोला. फाइंड द टोटल नंबर ऑफ कॉन्ट्रॅक्ट सॅलरी मधून टोटल कॉन्ट्रॅक्ट फाइंड करायचा आहे आणि सॅलरी हायर देन एव्हरेज सॅलरी पेक्षा ज्याची फिमेलची सॅलरी एव्हरेज सॅलरी पेक्षा जी जास्त असेल तो फाइंड करायचा आहे. राईट. सपोज आता बघा मी एक्सप्लेन करतो. क्वेश्चन मध्ये काय करायचंय, 10,001 ची ही फर्स्ट कॉन्ट्रॅक्टची सॅलरी किती 60,117. नेक्स्ट इयर इन्क्रीमेंट होऊन त्याचं कॉन्ट्रॅक्ट चेंज झाला आणि सॅलरी किती झाली 62,102. ओके. सो क्वेश्चन काय आहे, सॅलरी टेबल मध्ये असे किती कॉन्ट्रॅक्ट आहे ज्यांची सॅलरी ही सगळ्या फिमेल एम्प्लॉयच्या ऍव्हरेज सॅलरी पेक्षा जास्त आहे. आता फिमेल एम्प्लॉयची ऍव्हरेज सॅलरी किती आहे? येस, फिमेल एम्प्लॉयची ऍव्हरेज सॅलरी माहिती आहे का तुम्हाला किती आहे? नाही. तर फाइंड करावं लागेल ना. फिमेल एम्प्लॉयची ऍव्हरेज सॅलरी कशी फाइंड करणार? बोला मला, फिमेल एम्प्लॉयची ऍव्हरेज सॅलरी फाइंड करायची, काय क्वेरी राईट करू? येस, कोणी सांगताय? येस गाईज, फिमेल एम्प्लॉयची ऍव्हरेज सॅलरी फाइंड करायची. सर आता वरती राईट. आपण ही वरती क्वेरी लिहिली हीच ना, सेम ना. फक्त इथं काय येणार, ग्रुप बायच्या ऐवजी व्हेअर मध्ये मी कंडिशन टाकणार, व्हेअर ई डॉट जेंडर इज इक्वल टू काय, फिमेल. सो फिमेल एम्प्लॉयची ऍव्हरेज सॅलरी किती आहे? यस 63,769. ओके, 63,769. ओके. सो ह्या व्हॅल्यूला मी काय करतो, इथं कॉपी करून ठेवतो. ओके. सो आता मी परत सॅलरी टेबलचा पूर्ण डेटा एक्स्ट्रॅक्ट करतो. आणि आता बघा क्वेश्चन काय होता माझा. क्वेश्चन असा आहे, मला सॅलरी टेबल मधून असे कॉन्ट्रॅक्ट, किती कॉन्ट्रॅक्ट आहे असे फाइंड करायचे ज्यांची सॅलरी ही फिमेल एम्प्लॉयच्या ऍव्हरेज सॅलरी पेक्षा जास्त पाहिजे. आणि फिमेल एम्प्लॉयची ऍव्हरेज सॅलरी किती आहे? ही आहे 63,769. सो बघा, हा कॉन्ट्रॅक्ट आहे का फिमेल एम्प्लॉयच्या ऍव्हरेज सॅलरी पेक्षा जास्त? आहे. नाहीये ना. नाही. 60,000 आहे, ही 63,000 आहे, ही कमी आहे ना. मला सॅलरी ही फिमेल एम्प्लॉयच्या ऍव्हरेज सॅलरी पेक्षा जास्त पाहिजे. 60,000 जास्त आहे का? नाही. हा कॉन्ट्रॅक्ट येणार का? हम्म. नाही. थर्ड वन
येणार सर. यस, Yes, हा कॉन्ट्रॅक्ट येणार, तर याला साईडला घ्या. मग असे मला इच कॉन्ट्रॅक्ट काय करायचंय, फाइंड करायचे. असे किती कॉन्ट्रॅक्ट आहे आणि त्यांना काउंट करायचंय, कारण की मला नंबर ऑफ कॉन्ट्रॅक्ट फाइंड करायचे ना. सो सॅलरी टेबल मध्ये टोटल किती कॉन्ट्रॅक्ट आहे मला सांगा. 9,67,330. सो टोटल कॉन्ट्रॅक्ट मधून मला काय करायचंय, असे कॉन्ट्रॅक्ट फाइंड करायचे ज्यांची सॅलरी ही फिमेल ऍव्हरेज सॅलरी पेक्षा जास्त आहे. समजलंय क्वेश्चन? येस ऑर Yes. नो? yes sir. Yes, Yes sir. ओके. सो कसं सॉल्व्ह करणार? बोला पटकन, कसं सॉल्व्ह करणार? सर त्याला आपण एक हायरिंगची कंडिशन देऊ. त्यासाठी बघा, जेव्हा पण अशी काही कन्सेप्ट असेल ना, की एका क्वेरीचा आउटपुट हे दुसऱ्या क्वेरी सोबत तुम्हाला कम्पेअर करायचंय, एक तर तुम्ही सब क्वेरी यूज करू शकता, बट सब क्वेरीने सॉल्व्ह करायला गेल्यावर थोडं कॉम्प्लेक्स होईल. सो इथं काय, सीटी यूज करा, कॉमन टेबल एक्सप्रेशन. ओके. तर सीटीचा सिंटॅक्स कसा असतो बघा, स्टार्टिंग होती क्वेरी विथ नंतर एक नाव द्यायचंय सीटीला. मी देतोय फिमेल ऍव्हरेज सॅलरी. ओके. ऍज ब्रॅकेट मध्ये ही क्वेरी कॉपी पेस्ट करतो. ओके. ओके. मी काय केलंय, क्वेरीची स्टार्ट केली विथनी आणि एक नाव दिलंय. ओके. सो जशी क्वेरीची स्टार्टिंग विथनी होती, सॉफ्टवेअरला समजतंय की तुम्ही सीटी क्रिएट करता. ठीक आहे. त्या सीटी मध्ये काय टाकलंय मी, फिमेल एम्प्लॉयची ऍव्हरेज सॅलरी फाइंड होती ना, ती क्वेरी टाईप केली. सो ह्या क्वेरीचा आउटपुट काय येणार आहे, जी क्वेरी मी सिलेक्ट केली आहे ती. येस, Average salary. ऍव्हरेज सॅलरी ऑफ फिमेल Female एम्प्लॉईज Female ही employee. व्हॅल्यू येणार आहे ना. येस. सो Yes sir. सीटी काय करणार, आधी ह्या क्वेरीला रन करणार. ह्या क्वेरीचा आउटपुट ह्या फिमेल ऍव्हरेज सॅलरी ह्या नावामध्ये स्टोअर होणार आणि हे ऍज अ टेबल म्हणून यूज होणार. समजते मी काय बोलतोय? बघा, ह्या क्वेरीचा आउटपुट काय येणार, 63,769. ओके. आणि हे आउटपुट यामध्ये स्टोअर होणार आणि फिमेल ऍव्हरेज सॅलरी हे ऍज अ टेबल सारखं यूज होणार आता. आणि ओके. इथून आता तुमची क्वेरी स्टार्ट होणार. काय क्वेरी आहे, सिलेक्ट. बघा, अजून मी सेमीकॉलन नाही दिला, आता इथं क्वेरी स्टार्ट झाली. सिलेक्ट आणि तुम्हाला फाइंड काय करायचं होतं, टोटल ॲव्हरेज नंबर सॅलरी. ऑफ. ऍव्हरेज टोटल सॅलरी नंबर. फाइंड केली आहे, आता मला असे एम्प्लॉय फाइंड करायचे ज्यांची सॅलरी ही ह्या ऍव्हरेज सॅलरी पेक्षा जास्त आहे ओके. आणि ते काउंट करायचे होते ना, किती नंबर आहे ते पाहिजे होते. मग मी काय करतोय, सिलेक्ट काउंट. काउंट काय करायचंय मला, टोटल कॉन्ट्रॅक्ट टोटल कॉन्ट्रॅक्ट. नंबर्स. तर त्यामध्ये मी काय करतो बघा, आता इथे एक केस कंडिशन वापरला. केस व्हेन एस डॉट सॅलरी ग्रेटर दॅन एफ डॉट ऍव्हरेज सॅलरी, देन एस डॉट सॅलरी एल्स नल. ओके. केस स्टेटमेंट इथं एंड करतोय. ऍज नाव देतोय नंबर ऑफ कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम सॅलरीज. सॅलरीजला काय म्हणतोय, एस जॉईन फिमेल ऍव्हरेज सॅलरी एफ. कोणता जॉईन यूज केलाय मी इथं, कोणता जॉईन आहे हा, तर जॉईन इनर जॉईन. कशावरून, क्रॉस जॉईन आहे ना. इथं ऑन ची कंडिशन दिली आहे का सांगा. जॉईन मध्ये आपण ऑन ची कंडिशन होती, इथं मी ऑन ची कंडिशन दिली आहे का.
नाही सर. नाही, तर हा क्रॉस जॉईन झाला. आणि क्रॉस जॉईन कशात केला मी? सॅलरी टेबल आणि फिमेल ॲव्हरेज सॅलरी हा ॲज अ टेबल म्हणूनच यूज होणार ना आता वर्क करणार. सो त्याला जॉईन करतोय मी. त्याला मी एफ म्हणलोय आणि कंडिशन काय लिहिली बघा. सॅलरी टेबल मधला सॅलरी कॉलम मधली व्हॅल्यू जर ही एफ डॉट ॲव्हरेज सॅलरी म्हणजे ह्या टेबलला मी एफ म्हणतोय आणि याच्यात कोणती व्हॅल्यू आहे ही, तर त्याच्यापेक्षा जास्त असेल तर त्याला ती सॅलरी कन्सिडर करा, नसेल तर नल कन्सिडर करा. आणि जिथं जिथं सॅलरीची व्हॅल्यू येईल त्याला तो काउंट करेल. जर मी रन करतोय, किती नंबर आहे? नंबर ऑफ कॉन्ट्रॅक्ट 4,26,474. टोटल कॉन्ट्रॅक्ट आहे 9,67,330. त्याच्यापैकी 4,26,476 कॉन्ट्रॅक्ट असे ज्यांची सॅलरी फिमेल एम्प्लॉयच्या ॲव्हरेज सॅलरीपेक्षा जास्त आहे. आणखी एक क्वेश्चन बघू चला. ठीक आहे, क्वेश्चन बघा. Find the total number of contract from salaries table. आता क्वेश्चन काय आहे? एक्सप्लेन करा मला. आता क्वेश्चन मी थोडा उलटा केलाय बघा. फाइंड द टोटल नंबर ऑफ फिमेल कॉन्ट्रॅक्ट. सॅलरी टेबल मध्ये टोटल कॉन्ट्रॅक्ट किती आहे? बघा, सॅलरी टेबल मध्ये टोटल कॉन्ट्रॅक्ट आहे 9,67,330. तर मला काय करायचंय, यामधून फक्त फिमेल कॉन्ट्रॅक्ट फाइंड करायचे. बघा, फाइंड द टोटल नंबर ऑफ फिमेल कॉन्ट्रॅक्ट. बट सगळे फिमेल कॉन्ट्रॅक्ट नाही, असेच फिमेल कॉन्ट्रॅक्ट ज्यांची सॅलरी ॲव्हरेज सॅलरी ऑफ ऑल एम्प्लॉईज पेक्षा जास्त असेल. आता ॲव्हरेज सॅलरी ऑफ ऑल एम्प्लॉईज कशी फाइंड करणार? मला एक सांगा, ह्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला व्हॅल्यू कोणत्या व्हॅल्यू सोबत कम्पेअर करायची? कंडिशन काय? हायर दॅन ॲव्हरेज सॅलरी ऑफ ऑल एम्प्लॉईज, राईट? तर ही व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे का? ॲव्हरेज सॅलरी ऑफ ऑल एम्प्लॉईज नाही, ती आधी फाइंड करून घ्यावं लागेल ना. तर ती कशी फाइंड करणार? ॲव्हरेज सॅलरी ऑफ ऑल एम्प्लॉईज. ॲव्हरेज सॅलरी ऑफ फिमेल एम्प्लॉईची ॲव्हरेज सॅलरी कशी फाइंड केली होती? मेल एम्प्लॉईची कशी केली होती? फक्त आता मेल आणि फिमेल दोघांची पूर्ण सॅलरी टेबलचे ऑल एम्प्लॉईची ॲव्हरेज सॅलरी फाइंड करायची. कशी करणार? Select average. सिंपल ॲव्हरेज सॅलरी, ॲज मी याला ॲव्हरेज सॅलरी नाव देतोय, फ्रॉम सॅलरीज. बस, पूर्ण सॅलरी टेबलची ॲव्हरेज सॅलरी आली ना. पूर्ण एम्प्लॉईची ॲव्हरेज सॅलरी 63,761. येस, तुम्हाला हीच व्हॅल्यू फाइंड करायची होती. आणि ही व्हॅल्यू आता तुम्हाला कम्पेअर कोणासोबत करायची आहे? सॅलरी टेबल मधल्या इच रेकॉर्ड सोबत. बट ते रेकॉर्ड काय पाहिजे? फिमेल पाहिजे. आता जर मी फक्त सॅलरी टेबलचा डेटा एक्सट्रॅक्ट करतोय, यामध्ये टोटल रेकॉर्ड किती आहे? 9,67,330. बट यामध्ये काही रेकॉर्ड असे पण असतील जे मेल आहे. पण तुम्हाला मेल एम्प्लॉईजचे रेकॉर्ड पाहिजे का? नाही, तुम्हाला फक्त फिमेल एम्प्लॉईजचेच रेकॉर्ड पाहिजे. आणि त्यांच्यासोबतच तुम्हाला ही ॲव्हरेज सॅलरीची व्हॅल्यू कम्पेअर करायची. मग यामधून तुम्ही फिमेल एम्प्लॉईजचे रेकॉर्ड कसे सेपरेट करणार? कंडिशन टाका, वेअर जेंडर इज इक्वल टू फिमेल. पण जेंडर कॉलम कुठे आहे? एम्प्लॉईज टेबल मध्ये. तर काय करावं लागेल? एम्प्लॉईज आणि सॅलरी जॉईन करा. जॉईन. राईट? सो बघा काय करणार मी, सिलेक्ट EMP नंबर कॉमा सॅलरी फ्रॉम सॅलरी. जर ह्या क्वेरीला रन करतोय तर 9,67,330 एम्प्लॉय जाणार, राईट? पण यामधून मला फक्त आता फिमेल एम्प्लॉयचे रेकॉर्ड पाहिजे. तर मी काय करतोय, फ्रॉम सॅलरीज येस, जॉईन एम्प्लॉईज E ऑन E.EMP नंबर इज इक्वल टू S.EMP नंबर. क्लिअर आहे? वेअर E.जेंडर इज इक्वल टू F आणि इथं देतोय
ई डॉट एस डॉट आणि क्वेरी रन करतोय बघा. आता किती रेकॉर्ड आले? 3,87,475. हे काय सगळे फिमेल एम्प्लॉईज आहे बरोबर ना. आणि आता याच्यातून मला या सगळ्या फिमेल एम्प्लॉईजचे कॉन्ट्रॅक्ट असे आहे की आता मला फक्त याच्यातून असे कॉन्ट्रॅक्ट सेपरेट करायचे ज्यांची सॅलरी ही टोटल ऍव्हरेज सॅलरी पेक्षा जास्त असेल. आणि टोटल ऍव्हरेज सॅलरी किती आहे? याला मी रन करतोय. टोटल ऍव्हरेज सॅलरी बघा 63,761. ओके, ह्या व्हॅल्यूला मी कॉपी पेस्ट करतो थोड्या वेळ. ओके, आणि आता माझा क्वेश्चन काय आहे? हे सगळे फिमेल एम्प्लॉयचे कॉन्ट्रॅक्ट आहे. सो इच एक एक कॉन्ट्रॅक्ट चेक करायचा आहे. ह्या सॅलरीपेक्षा कॉन्ट्रॅक्टची सॅलरी जास्त पाहिजे बघा. ऍव्हरेज सॅलरी किती आहे? 63,000. कॉन्ट्रॅक्टची सॅलरी किती आहे? 65,000. जास्त आहे का? Yes. यस. तर याला काउंट करा. एक झालं, येस सेकंड 2, 3, 4, 5 असं काउंट करत करत असे टोटल किती फिमेल एम्प्लॉयचे कॉन्ट्रॅक्ट आहे मला ते फाइंड करायचे. राईट, झालंय ना. 50% आपण क्वेश्चन इथं सॉल्व्ह केलाय. फक्त काय येणार? सिटी क्रिएट करा बघा विथ काय टोटल ऍव्हरेज सॅलरी ऍज, आणि याला ह्या क्वेरीला फक्त ब्रॅकेटमध्ये टाकतो बघा. एका क्वेरीचा आउटपुट हे दुसऱ्या क्वेरी सोबत कम्पेअर करतोय ना. सो ह्या क्वेरीचा आउटपुट कशात स्टोअर होणार? टोटल ऍव्हरेज सॅलरी. आणि टोटल ऍव्हरेज सॅलरी ऍज अ टेबल करू म्हणून वर्क होणार आता बरोबर ना. आणि सिलेक्ट मध्ये तुम्हाला आउटपुट मध्ये काय पाहिजे? नंबर ऑफ कॉन्ट्रॅक्ट. कोणते कॉन्ट्रॅक्ट फिमेल एम्प्लॉयचे ते कसं फाइंड करणार? ऍज करून हे नाव देतो. आणि इथं काय येणार? काउंट करायचे. काउंट या फिर काउंट लास्ट एक्झाम्पल मध्ये केलं होतं. आता इथं सम करू आपण. ठीक आहे, समनी पण होईल बघा. सम केस व्हेन यस डॉट सॅलरी ग्रेटर दॅन, कशाच्या ग्रेटर दॅन पाहिजे? टी डॉट टोटल ऍव्हरेज सॅलरी. ऑल ॲव्हरेज सॅलरी. टी डॉट ऍव्हरेज सॅलरी म्हणू शकतो का मी त्याला? टी म्हणजे मग मी नंतर याला ह्या टेबलला टी नाव देईल. टी डॉट ऍव्हरेज सॅलरी देन 1 एल्स 0 एंड करा. याला नाव देतो ॲज नंबर ऑफ कॉन्ट्रॅक्ट. ओके, नेक्स्ट फ्रॉम सॅलरीज इज जॉईन एम्प्लॉईज ई. ओके, क्वेरीला रन करा. ओके, अननोन कॉलम यस. इथं काय एम्प्लॉईज ई ऑन यस. इथं आणखी एक जॉईन. थर्ड जॉईन टोटल ऍव्हरेज सॅलरी टी. आता रन. आता बघा किती कॉन्ट्रॅक्ट फिमेल एम्प्लॉयचे असे 1,71,179 असे कॉन्ट्रॅक्ट आहे ज्यांची सॅलरी सगळ्या एम्प्लॉयच्या ऍव्हरेज सॅलरी पेक्षा जास्त आहे. आणि टोटल फिमेल कॉन्ट्रॅक्ट किती होते? टोटल फिमेल कॉन्ट्रॅक्ट किती होते बघा? 3,87,475 टोटल फिमेल कॉन्ट्रॅक्ट होते. त्यापैकी 1,71,179 असे कॉन्ट्रॅक्ट आहे ज्यांची सॅलरी टोटल ऍव्हरेज सॅलरी पेक्षा जास्त आहे. सीटीचा यूज कळतोय तुम्हाला? एक क्वेरी राईट करतोय, त्या क्वेरीचा आउटपुट आपण एक टेबलच्या याच्यात स्टोअर करतोय. म्हणजे हे ऍज अ टेबल म्हणून वर्क होणार ना आता. आणि तोच इथं जॉईन करतोय बघा. समजतंय का सीटीचा यूज तुम्हाला? येस ऑर Okay. नो? बघा याच्यावर प्रॅक्टिस जास्त करावं लागेल ना तुम्हाला. ठीक आहे, खूप प्रॅक्टिस करावं लागेल. सेम आता मी जर एक क्वेश्चन दिला सॉल्व्ह करायला तुम्हाला. फाइंड द टोटल नंबर ऑफ कॉन्ट्रॅक्ट, सॉरी, क्वेश्चन समजलाय काय आहे? रीड करा एकदा. Find the total number of male contract
whose salary is higher than female employees' average salary. राईट. याच्यातून क्वेश्चन एक्सप्लेन करा आधी. क्वेश्चन मध्ये काय करायचंय? येस. सर आपल्याला टोटल नंबर ऑफ मेल कॉन्ट्रॅक्ट फाइंड करायचं आहे ज्याची ॲव्हरेज सॅलरी फिमेल एम्प्लॉईच्या जास्त असेल. नाही, थोडं चुकलं तुमचं. आपल्याला काय फाइंड करायचंय? असे सर मेल टोटल नंबर एम्प्लॉईजचे ऑफ मेल कॉन्ट्रॅक्ट. असे कॉन्ट्रॅक्ट काढायचे आहेत ज्यांची येस. सॅलरी फिमेल एम्प्लॉईजच्या ॲव्हरेज सॅलरीपेक्षा हायर आहे. राईट. फिमेल एम्प्लॉईजच्या ॲव्हरेज सॅलरीपेक्षा हायर पाहिजे मेल एम्प्लॉईजच्या इच कॉन्ट्रॅक्टची सॅलरी. असे किती कॉन्ट्रॅक्ट आहे ते तुम्हाला काउंट करायचे. ओके. सो सॅलरी टेबलमध्ये असे किती मेल एम्प्लॉईजचे कॉन्ट्रॅक्ट आहे ज्यांची सॅलरी फिमेल एम्प्लॉईजच्या ॲव्हरेज सॅलरीपेक्षा जास्त आहे. सो इथं सिटी मध्ये काय क्वेरी येणार? विथ मध्ये काय क्वेरी येणार मला ते सांगा. विथ मध्ये कोणती क्वेरी येणार? Female average salary. राईट. फिमेल एम्प्लॉईची ॲव्हरेज सॅलरी आधी फाइंड करून घेणार, त्याला सिटी मध्ये स्टोअर करणार आणि तो ॲज अ टेबल म्हणून वर्क होणार. मी काय देतोय? एफ ॲव्हरेज सॅलरी ॲज, आणि फिमेल एम्प्लॉईची ॲव्हरेज सॅलरी कशी फाइंड करता? सिलेक्ट ॲव्हरेज सॅलरी ॲज ॲव्हरेज सॅल फ्रॉम सॅलरीज एस join employees E on E dot EMP number is equal to S dot EMP number. Okay, where E dot gender is equal to F. ही झाली फिमेल एम्प्लॉईची ॲव्हरेज सॅलरी. ह्या क्वेरीचं जे आउटपुट येईल बघा, ते कुठं स्टोअर होणार? एफ ॲव्हरेज सॅलरी मध्ये, आणि एफ ॲव्हरेज सॅलरी ॲज अ टेबल म्हणून वर्क करणार आता. येस. सर तिथं कॉमा आला येईल नंतर जेंडरच्या ते. एक मिनिट, काहीतरी एरर येतोय. येस, जेंडरच्या ते. इथं डॉट पाहिजे. सो ही आहे फिमेल एम्प्लॉईची ॲव्हरेज सॅलरी. ती स्टोअर कशामध्ये होणार? एफ एफ ॲव्हरेज ॲव्हरेज सॅलरी. सॅलरी. आणि एफ ॲव्हरेज सॅलरी आता ॲज अ टेबल म्हणून वर्क करणार तो. सो आता Yes. टेबलचं नाव काय आहे? एफ ॲव्हरेज सॅलरी. त्यामध्ये काय व्हॅल्यू स्टोअर आहे? ही व्हॅल्यू. आणि हा टेबल तुम्ही आता कोणासोबत जॉईन करणार? बघा, सिलेक्ट. तुम्हाला काय फाइंड करायचंय? सम करतोय मी. केस वेन एस डॉट सॅलरी ग्रेटर दॅन एफ डॉट ॲव्हरेज सॅल, then 1 else 0 end as number of contract from salaries. yes, बट इथं पण जॉईन करावं लागेल, कारण की फिमेल एम्प्लॉईची ॲव्हरेज सॅलरी ही तुम्हाला मेल एम्प्लॉईच्या इच कॉन्ट्रॅक्ट सोबत करायची. सो हे तर कॉन्ट्रॅक्ट सोबत साईन तुम्ही कम्पेअर केलं, बट मेल एम्प्लॉईची तर इथं कंडिशन काय येणार? जेंडर इज इक्वल टू एम. सो सॅलरी एस जॉईन employees E on E dot EMP number is equal to S dot EMP number, where E dot gender is equal to M. ओके. आणि इथं आणखी एक टेबल जॉईन होईल, जॉईन F ॲव्हरेज ॲव्हरेज सॅलरी सॅलरी. ॲज F, कारण की इथे F नाव दिलंय ना त्याला, आणि F म्हणजे काय? हा टेबल येतो. सेमीकोलन. क्वेरी रन. किती मेल एम्प्लॉईजचे असे कॉन्ट्रॅक्ट आहे ज्यांची सॅलरी ही फिमेल एम्प्लॉईच्या ॲव्हरेज सॅलरीपेक्षा जास्त आहे? 2,55,363. क्लिअर आहे? आता समजतंय सीटीचा यूज? येस सर. येस. ओके. सेम क्वेश्चन आणखी एका टॉपिकने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. टॉपिकचं नाव आहे टेम्पररी टेबल. टेम्पररी टेबल म्हणजे काय?
सिंपल. मी काय करतोय, माझा क्वेश्चन असा आहे बघा, मला आउटपुटमध्ये एम्प्लॉय नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम अँड टोटल सॅलरी पाहिजे. कसं करणार? ह्या क्वेरीसाठी मला ह्या क्वेश्चनसाठी क्वेरी सांगा पटकन. बोला. एनीवन कोणी इंटरेस्टेड आहे का? येस सुनीता. कसं सॉल्व करणार? आउटपुट मध्ये एम्प्लॉय नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम, टोटल सॅलरी. Output मध्ये employee number, first name, last name, and राईट. आउटपुट मध्ये हे चार select कॉलम, select employee number, फर्स्ट first नेम, name, लास्ट नेम, टोटल सॅलरी. टोटल सॅलरी नावाचा कॉलम आहे का आपल्याकडे? नाही. salary as टोटल total सॅलरी कसं salary. फाईन करता? Some salary as total salary. सम सॅलरी ॲज टोटल सॅलरी. देन Some salaries as join employees. salaries S join employees E on E dot EMP number EMP number is equal to equal to S S dot dot EMP EMP number. number. Next, ग्रुप बाय करावं लागेल ना. ईच एम्प्लॉयची टोटल सॅलरी फाइंड करताय ना तुम्ही. Yes, sir. सो Goodbye. ग्रुप बाय E डॉट EMP नंबर. यामध्ये येस इथं मेन्शन करायचं राहिलं E डॉट EMP नंबर, E डॉट फर्स्ट नेम, E डॉट लास्ट नेम, सॅलरीला काय येणार? S डॉट सॅलरी. ओके. एकदम नॉर्मल क्वेश्चन होता. जॉईन मध्ये आपण शिकलोय हा क्वेश्चन. ओके. इथं काय केलंय बघा, आउटपुट मध्ये मला एम्प्लॉय नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि ईच एम्प्लॉयची टोटल सॅलरी पाहिजे होती म्हणून ग्रुप बाय केलं. आणि 2 टेबल मधून डेटा एक्सट्रॅक्ट करायचा होता, सो जॉईंट यूज केलंय. आता हे आउटपुट बघा, मी जसं आउटपुट कॅन्सल केलं, आउटपुट गेले. मला परत क्वेरी राईट करून सेम क्वेरी रन करत तेव्हा आउटपुट येईल. बट मी ह्या आउटपुटला काय करतोय, एका ठिकाणी स्टोअर करून ठेवायचंय. तर कसं करणार? मी सिंपल क्रिएट टेम्पररी टेबल, टेबलला नाव देतोय EMP टोटल सॅलरी. ओके. आणि ही क्वेरी रन करतोय. बस क्वेरीच्या वरती फक्त एक लाईन एक्स्ट्रा ऍड केली, क्रिएट टेम्पररी टेबल, आणि त्या टेबलला एक नाव दिलं. आता क्वेरी रन होती. ओके, क्वेरी रन झाली. आउटपुट आलंय का? नाही. ते आउटपुट कुठं स्टोअर झालं? याच्यामध्ये. आणि हा ॲज अ टेम्पररी टेबल आहे. आणि आता मला तर त्याची व्हॅल्यू बघायची असेल तर कशी बघणार? EMP टोटल सॅलरी ह्या टेबलची व्हॅल्यू बघायची असेल तर सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP टोटल सॅलरी, सेमीकोलन. आलंय आउटपुट. टेम्पररी टेबलचा फक्त यूज काय आहे? तुम्ही जी क्वेरी राईट करताय त्या क्वेरीचा आउटपुट तुम्ही एक टेम्पररी टेबल क्रिएट करून त्यामध्ये स्टोअर करू शकता. बट हा टेबल तुम्हाला इथं नाही दिसणार. बघा, मी रिफ्रेश करतोय तर डेटाबेस मध्ये तो टेबल दिसणार नाही. तो टेम्पररी टेबल आहे. ओके. परमनंट नाही होऊ शकत इथं डेटाबेस मध्ये, म्हणून त्याचं नाव काय? टेम्पररी टेबल. ही कन्सेप्ट समजली आहे टेम्पररी टेबलची? ह्या क्वेरीचं जे आउटपुट Yes, sir. असतं ते आपण ह्या टेबलमध्ये स्टोअर केलंय. येस. सो हा क्वेश्चन आपण टेम्पररी टेबलने सॉल्व्ह करू शकतो का? येस. काय करणार बघा, तुम्ही ही क्वेरी राईट केली आहे, त्याला याच्यात स्टोअर करून हा ॲज अ टेबल वर्क होतोय. तर मी ह्या क्वेरीला कॉपी करतो, इथं पेस्ट करतो, आणि ह्या क्वेरीचं जे आउटपुट येईल त्याला स्टोअर करतोय क्रिएट टेम्पररी टेबल मध्ये, आणि टेबलचं नाव देतोय F ॲव्हरेज सेल. ओके. एक टेबल क्रिएट झाला F ॲव्हरेज सेल. त्यामध्ये डेटा काय असणार आहे? फिमेल एम्प्लॉयची ॲव्हरेज सॅलरी. नेक्स्ट मी करतोय मेल एम्प्लॉईज चे कॉन्ट्रॅक्ट फाइंड करायचे मला. ते कसे करणार? सिलेक्ट EMP नंबर फ्रॉम salaries S join employees E on E dot EMP number is equal to S dot EMP number.
वेअर ई डॉट जेंडर इज इक्वल टू एम. ओके, हे काय होणार फक्त येणार याच्यामध्ये फक्त आता एम्प्लॉय नंबर येतील आणि हे कोण आहे मेल एम्प्लॉईज आहे आणि ह्या आउटपुटला पण मी एका टेबलमध्ये टेम्पररी टेबलमध्ये स्टोअर करतो. याला देतोय मेल कॉन्ट्रॅक्ट. ओके, आता 2 टेबल झाले तुमच्याकडं. यामध्ये काय फिमेल एम्प्लॉयची ॲव्हरेज सॅलरी, यामध्ये काय मेल कॉन्ट्रॅक्ट आहे आणि तुम्हाला हेच कम्पेअर करायचंय. मेल कॉन्ट्रॅक्ट फिमेल एम्प्लॉयच्या ॲव्हरेज सॅलरी सोबत कम्पेअर करायचंय. तर जॉईन करा ते 2 टेबल. कसे जॉईन करणार? सिलेक्ट स्टार फ्रॉम कोणते 2 टेबल आहे? एफ ॲव्हरेज सॅलरी जॉईन मेल कॉन्ट्रॅक्ट. ओके, सर ते नाव Average. चुकलंय, डॉट ॲव्हरेज सॅलरी. ओके. आता यामध्ये काय बघा, आता मी आणखी यामध्ये आपलं एक कॉलम ऍड करायचं राहिला. या मेल कॉन्ट्रॅक्ट मध्ये ना आणखी एक कॉलम ऍड करतो इथं, सॅलरी कॉलम एस डॉट सॅलरी आणि याला परत क्रिएट करतो. ओके, तो सेम नावाचा परत नाही क्रिएट होणार, इथं कॉन्ट्रॅक्ट म्हणतो. ओके, मी आता बघा मी एक टेम्पररी टेबल क्रिएट केलाय एफ ॲव्हरेज सॅलरी. त्यामध्ये काय फिमेल एम्प्लॉयची ॲव्हरेज सॅलरी. दुसरा टेबल क्रिएट केलाय मेल कॉन्ट्रॅक्ट. यामध्ये सगळे मेल एम्प्लॉयची कॉन्ट्रॅक्ट आहे आणि आता ह्या 2 टेबलला जॉईन करतोय. झालाय जॉईन. ही फिमेल एम्प्लॉयची ॲव्हरेज सॅलरी, हे मेल एम्प्लॉयचे कॉन्ट्रॅक्ट. सो चेक करा, सॅलरी ग्रेटर दॅन ॲव्हरेज सॅलरी पाहिजे आहे का? फर्स्ट कॉन्ट्रॅक्ट येणार का? नाही येणार, सॅलरी कमी आहे ना ॲव्हरेज सॅलरीपेक्षा. सेकंड कॉन्ट्रॅक्ट येईल का? नाही. थर्ड कॉन्ट्रॅक्ट, हां थर्ड कॉन्ट्रॅक्टला काउंट करा, 1 झालंय, हे 2 3 अँड सो ऑन. असेच एक एक कॉन्ट्रॅक्ट काउंट करायचे आणि टोटल कॉन्ट्रॅक्ट किती ते फाइंड करायचं होतं. येस, सो मी इथं कंडिशन काय टाकतोय बघा, काउंट स्टार. सपोज एफ इथं टाकतोय मी सम केस वेन मेल कॉन्ट्रॅक्टला मी सपोज एम म्हणतोय, देन एम डॉट सॅलरी ग्रेटर दॅन एफ डॉट ॲव्हरेज सॅल. ओके, ॲव्हरेज सॅलरी आणि एफ कशाला म्हणतोय मी? ह्या टेबलला एफ म्हणतोय. अशी कंडिशन सॅटिस्फाय करत असेल देन 1 एल्स 0 आणि एंड करा आणि याचं नाव देतोय ॲज नम ऑफ कॉन्ट्रॅक्ट. ओके, आणि आता रन करतोय. सेम क्वेश्चन बघा, आउटपुट सेम आलं 2,55,363 आणि सेम आपण काय केलंय टेम्पररी टेबलनी सॉल्व्ह केलंय. पण टेम्पररी टेबलनी बघा 3 वेगवेगळ्या क्वेरी राईट करावं लागल्या. बट हाच मग सीटीचा मेन पॉईंट आहे. सीटीने आपण काय करतोय, एक क्वेरी राईट करतोय, त्या क्वेरीचा आउटपुट एका टेबलमध्ये म्हणजे स्टोअर होणार. ओके, हा ॲज अ टेबल म्हणून वर्क करणार आणि याला ह्या टेबलला आपण त्याच क्वेरीमध्ये कम्पेअरिंगसाठी यूज केलंय. एकाच क्वेरीमध्ये सगळं होतंय ना. इथं इथं मला काय करावं लागलं, वेगवेगळे टेबल क्रिएट करून घ्यावं लागले टेम्पररी टेबल आणि मग त्यांचा जॉईंट यूज केलाय मी इथं. क्लिअर आहे? टेम्पररी टेबल काय करतंय, तुम्ही कोणती पण क्वेरी राईट करा, त्याचं आउटपुट एक आपण टेम्पररी टेबल क्रिएट करून त्याच्यामध्ये स्टोअर करतोय. सिंपल, सपोज सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज करतोय आणि लास्टला लिमिट 100 करतोय. याचा मिनिंग काय होईल, एम्प्लॉईज टेबल मधले 100 एम्प्लॉईज आणि हे मला कुठेतरी स्टोअर करायचे. मी काय करणार, क्रिएट टेम्प